ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी प्रकरण 6 भाग 1. आव्हान आणि पहिला विजय. त्या काळी अयोध्या राजधानीच्या पूर्वेला विश्वामित्र ऋषी महान तपश्चर्येत गुंतले होते. त्यांनी यज्ञ करण्याचा संकल्प केला होता. परंतु खूपदा यज्ञाला सुरुवात करण्याचा प्रयत्न करूनही राक्षस यज्ञविधीत विघ्न आणून यज्ञाची पवित्रता नासवत ते त्या पवित्र जागी मांसाचे तुकडे फेकून अशा वैदिक समारंभासाठी त्या जागेला दूषित करत. इतरही अनेक प्रकारांनी त्यांनी या शुभ कार्यात विघ्न आणली. काय करावं हे विश्वामित्रांना समजेना. ते त्या साम्राज्याच्या राजधानीला प्रत्यक्ष राजालाच भेटायला गेले. ऋषींच्या आगमनाची वार्ता ऐकून राजाने त्यांचा योग्य आदर सत्कार करून त्याला घेऊन येण्यासाठी आपल्या मंत्रीगणांना पाठवलं. नगराच्या प्रवेशद्वारावरच त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि राजवाड्याच्या प्रवेशद्वारी आणलं. राजवाड्यात दशरथ त्यांचे पादप्रक्षालन करत असताना ऋषींच्या स्वागताप्रीत्यर्थ शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणांनी वेदघोष केला. राजाने त्यांच्या पदतीर्थाचे काही थेंब स्वतःच्या मस्तकावर शिंपडून घेतले. विश्वामित्रांना अंतर्गृहात नेऊन उच्चासनावर बसवलं गेलं. त्यांच्या भोवती राजदरबारातील लोक आदराने हात जोडून उभे राहिले. आजचा दिवस खरोखरच भाग्याचा आहे, दशरथ म्हणाला. इतक्या महान विभूतीच्या सेवेचा आदर सत्कार करण्याचा मान मिळाल्याबद्दल दशरथाने आनंद व्यक्त केला. विश्वामित्रांनी राजा आणि मंत्रीगणांना आसन ग्रहण करायला सांगितलं. राजा, राजपरिवाराचं कुशल आणि राज्याच्या सुखसमृद्धीची ऋषींनी चौकशी केली. राजसत्तेची दृढता आणि स्थैर्य याविषयी विचारलं आणि त्याचा राज्यकारभार प्रजेच्या प्रगतीविषयी सतत प्रयत्नशील असतो ना याची चौकशी केली. दशरथ म्हणाला, देवांच्या आणि संत महात्म्यांच्या आशीर्वादाने प्रजेला आपापल्या कार्यक्षेत्रात अपयशाचं भय नसल्याने प्रजाजन आनंदाने आणि कर्तव्यबुद्धीने कार्यमग्न आहेत आणि प्रजेच्या सुखसमृद्धीचं ध्येय राजकारभार यांच्या नजरेसमोर सतत असतं. अनेक प्रकारची सेवा कार्य हाती घेऊन प्रजेचं संरक्षण आणि त्यांच्या आनंदाची अभिवृद्धी करण्यावर राज्यकारभाराचं लक्ष असतं. कोणत्या कारणाने महर्षींचं आगमन झालं हे जाणून घेण्यासाठी दशरथ उत्सुक होता. महर्षींच्या कोणत्याही इच्छेची पूर्ती करण्यासाठी तो सदैव तयार असेल अशी हमी त्याने दिली. महर्षींनी सोपवलेली कोणतीही जबाबदारी तो पार पाडेल असं अतिशय भक्तिभावाने त्याने सांगितलं. त्याने काय करावं एवढंच जाणण्यासाठी तो आतुर झाला होता. विश्वामित्रांनी संमतीदर्शक मान डोलावली. दशरथाकडे वळून ते म्हणाले, तू फार धार्मिक राजा आहेस. अतिथी आणि गरजू दीनांना तू मान देतोस. श्रद्धा आणि भक्तीचं तू मूर्तिमंत प्रतीक आहेस. असं तोंडेखलं भाषण मी करणार नाही. तुझ्या राजवटीत प्रजा आनंदी आहे हाच प्रत्यक्ष पुरावा पुरेसा आहे. राज्यकर्त्यांच्या चारित्र्यावर प्रजेचं कल्याण निर्भर असतं. राज्यकर्त्यांच्या सुष्टदुष्टतेवर लोकात शांती अथवा अशांती नांदते. जेव्हा मी चौकशी केली तेव्हा मला सांगितलं गेलं की फक्त अयोध्येची प्रजाच राजाशी प्रामाणिक आणि राजावर प्रेम करणारी आहे आणि राजाही प्रजेवर पुत्रप्रेम करतो असं नाही, तर तुझ्या राज्याच्या कानाकोपऱ्यात हीच सुखद बातमी मला ऐकू आली. म्हणून तुझे शब्द हृदयातून आले आहेत हे मला माहिती आहे. तू तुझं वचन फिरवणार नाहीस. एकदा शब्द दिला की तो पाळशील याबद्दल मला शंका नाही. महर्षींचे हे शब्द ऐकून राजाला गहिवरून आलं. जगाच्या कल्याणार्थ महात्मे कार्यमग्न राहतात. त्यांची कोणतीही कृती धर्मशास्त्राच्या नियमांविरुद्ध नसते. ते कशाचेही चिंतन करोत त्यामागे काहीतरी चांगलंच कारण असणार. त्यांच्या प्रत्येक कृतीला दैवी प्रेरणेची साथ असते. म्हणूनच आपली कोणतीही इच्छा पूर्ण करायला मी सदैव तयार आहे, तो म्हणाला. महर्षींच्या आज्ञापालनेची शपथ दशरथाने पुन्हा पुन्हा घेतली. यामुळे ऋषींना आनंद झाला. होय, तू म्हणाल्याप्रमाणे काही कारण नसताना आम्ही आश्रमाबाहेर पडत नाही. मी अत्यंत महत्त्वाचं काम घेऊन आलो आहे. तुझा उत्साही प्रतिसाद ऐकून मला अधिकच आनंद झाला. आता माझं कार्य सफल होणार यात संदेह नाही. तू तुझं वचन पालन करशील, होय ना? विश्वामित्रांनी विचारलं. तत्काळ दशरथ म्हणाला, स्वामी, कदाचित असे प्रश्न आपण इतरांना विचारावेत, परंतु दिलेलं वचन दशरथ कधीच मोडणार नाही. वचनभंग करून कलंकित होण्यापेक्षा दशरथ आपले प्राणही देईल.
नीती आणि वचनाशी प्रामाणिक राहण्यापलीकडे मोठी संपत्ती कोणती? राजकारभाराच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना लागणारं नैतिक आणि मानसिक बळ त्याला यातूनच मिळतं. या दोहोंचा जर नाश झाला तर अंधार कोठडीप्रमाणे राज्याची स्थिती होईल. लहरी राजवटीने आणि विभाजनाच्या अंतर्गत लढायांनी अराजकता माजेल. दहशत आणि अंधाधुंदीने राज्याचे तुकडे होतील आणि राजाचाही शेवटी नाश होईल. अशा प्रकारची संकटं कित्येक युगं माझ्या वंशावर येणार नाही याविषयी मला विश्वास आहे. म्हणून कोणत्या कारणास्तव आपलं अयोध्येला येणं झालं ते सांगावं आणि आपल्या या दासाकडून जी काही सेवा होईल ती स्वीकार करण्यास तिळमात्र संदेह ठेवू नये. विश्वामित्र म्हणाले, नाही नाही, माझ्या मनी तिळमात्रही संदेह नव्हता. सत्यपालनातील तुझ्या अविचलतेची ही प्रतिज्ञा ऐकण्यासाठीच केवळ मी ते शब्द उच्चारले. दिलेल्या शब्दाची परिपूर्ती करण्यासाठी विश्वासू राज्यकर्ते अत्यंत तत्पर असतात हे मला माहिती आहे. ठीक, तर या क्षणी मला तुझ्याकडून एकच गोष्ट हवी आहे. मला धन अथवा वाहन नको, गाई, सोनं, सैन्य, सेवक असलं काही नको. तुझे राम आणि लक्ष्मण हे 2 पुत्र माझ्याबरोबर यावेत एवढीच माझी गरज आहे. याविषयी तुला काय म्हणायचं आहे? ऋषींनी विचारलं. हे ऐकून दशरथाचा तोल गेला. तो पाठीमागे पडला आणि शुद्धीवर यायला त्याला उशीर लागला. स्वतःला कसं तरी सावरून काही शब्द बोलण्यासाठी त्याने धैर्य एकवटलं. तो म्हणाला, स्वामी, या मुलांचा आपल्याला काय उपयोग? ज्या कारणासाठी आपण त्यांना घेऊन जाऊ इच्छिता ते कार्य मी अधिक चांगल्या प्रकारे पार पाडू शकेन असं नाही का आपल्याला वाटत? ही संधी मला द्यावी. माझं जीवन मला कृतार्थ करू द्यावं. काय कार्य आहे ते सांगावं. त्यापासून मला आनंद मिळवू द्या. महर्षी म्हणाले, जे कार्य ही मुलं करू शकतील ते कार्य इतर कोणीही करू शकणार नाहीत असा माझा दृढ विश्वास आहे. हे कार्य फक्त तेच सिद्धीला नेऊ शकतील. हे कार्य तुझे लाखो सैनिक किंवा अगदी तू सुद्धा पार पाडू शकणार नाहीस. अशी मुलं आधी कधी जन्माला आली नाहीत, पुढेही होणार नाहीत, अशी माझी दृढ श्रद्धा आहे. ऐक, एक यज्ञ करण्याचा मी निश्चय केला. पण यज्ञाला सुरुवात केल्याबरोबर दुरात्मे राक्षस कुठून तरी येतात आणि पवित्रतेत बाधा आणतात. ते अडचणी आणि अडथळे निर्माण करतात. या मुलांनी त्या राक्षसांना नष्ट करावं आणि अपवित्रतेपासून यज्ञाचं रक्षण करावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे मी यज्ञाची सांगता यशस्वी रीतीने पार पाडू शकेन. हा माझा हेतू आहे, इच्छा आहे. यावर तुझं म्हणणं काय आहे? गंभीर खणखणीत आवाजात विश्वामित्र म्हणाले. राजा उत्तरला, स्वामी, हे प्रचंड कार्य ही कोवळी मुलं कशी करू शकतील? हे कार्य करायला तत्पर आणि तयार मी स्वतः येतो. रथदल, घोडदल, गजदल, पायदळासह मी येतो आणि आपल्या यज्ञशाळेचं आणि आश्रमाचं रक्षण करतो. आपल्या यज्ञात एवढीशीही अडचण न येता यज्ञ पूर्ण यशस्वी होईल याची जबाबदारी मी उचलतो. या राक्षसी शक्तीविरुद्ध लढण्याचा मला काही अनुभव आहे, कारण राक्षसाविरुद्ध झालेल्या लढाईत मी देवांच्या बाजूने त्यांच्याशी युद्ध करून यश खेचून आणलं आहे हे आपण जाणताच. हे काम मला सहज शक्य आहे. अगदी आत्तासुद्धा आणि आपल्याबरोबर निघण्याची माझी तयारी आहे. मला परवानगी द्यावी, त्याने विनंती केली. हे शब्द ऐकून ऋषी म्हणाले, राजन, तू जे काही म्हणालास ते सगळं काही ऐकूनही माझं समाधान झालं नाही. मी पुन्हा ठामपणे सांगतो, हे कार्य साध्य करणं तुला जमणार नाही. माझ्यासारख्या सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञतेचा दावा करणाऱ्या ऋषींच्या शक्तीबाहेरचं काम आहे हे तुझ्या लक्षात येत नाही. मग हे कार्य तू कसं हाती घेऊ शकशील आणि यशस्वी करू शकशील? तुला वाटतं ही फक्त सामान्य मुलं आहेत. पितृप्रेमाच्या परिणामामुळे तू ही चूक करतोयस. मानवी रूपातील ही दैवी शक्ती आहे हे मी पूर्ण जाणून आहे. अनुमान करू नको. गंभीरतेने जो शब्द तू दिलास त्याचं पालन कर आणि याच क्षणी त्यांना माझ्याबरोबर पाठव. नाहीतर तू तुझ्या शब्दाला जागला नाहीस हे स्वीकार कर. मी निघून जाईन. यापैकी एक काहीतरी कर, चटकन. डळमळीत होण्याचा आणि उशीर करण्याचा हा प्रसंग नाही. महर्षींच्या आवाजातील तीक्ष्णतेने राजा घाबरला. भयाने त्याला ग्रासलं. निराशेने ग्रासलेल्या दशरथाला आपल्या गुरूंनी दरबारात यावं असं वाटलं. वसिष्ठ आले आणि विश्वामित्रांना पाहून त्यांनी एकमेकांशी हसून बोलून एकमेकांना अभिवादन केलं. जे काही झालं ते वसिष्ठांनी राजाच्या तोंडून ऐकलं.
अर्थातच मुलातील भगवत तत्व वसिष्ठांना चांगलंच माहीत होतं, म्हणून अजिबात काळजी न करता महर्षींच्या प्रेमळ सहवासात मुलांना आनंदाने सोपवण्यासाठी राजाला सल्ला देण्याचं त्यांनी ठरवलं. काही महिन्यांपासून मुलांची तब्येत नीट नव्हती आणि राक्षसांशी लढण्यासाठी जो शारीरिक जोम लागतो तो सुद्धा मुलात नाही, अशी दशरथाने विनंती केली. दीर्घकाळापासून आम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी आहे आणि आताही त्यांच्याविषयीची मागणी म्हणजे दुखऱ्या जखमेला टोचण्यासारखं वाटतं. राक्षसांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी पाठवायला माझं मन अजिबात तयार होत नाही. माझ्या प्राणांचं मोल देऊनही मी मुलांचं रक्षण करेन, काकुळतीला येऊन राजा म्हणाला. मध्येच विश्वामित्र म्हणाले, राजा, अशा प्रकारे मूर्खासारखं का दुःख करतोस? जे करणं तुला शक्य नाही त्यासाठी शब्द देण्याचं तू टाळायला हवं होतंस. सर्व बाजूने विचार न करता जेव्हा राज्यकर्ता एखादं वचन देतो आणि नंतर वचनाचं पालन करण्याविषयी विचारलं असता उशीर लावतो, मागे फिरतो आणि आपल्या वचनाच्या अगदी उलट वागू लागतो, तेव्हा त्याची ही कृती म्हणजे घोर पाप आहे. तुझ्यासारख्या राजाला हे अजिबात शोभत नाही. अतिशय दुःखाने तुझी मदत देऊ इच्छितोस त्याचा मी अवहेर करतो. अंतःकरणात उमडणाऱ्या सेवाभावनेने केलेली मदत कितीही लहान असली तरी जीवन अर्पण करण्याच्या तोलामुलाची होते. मनापासून नसलेली अनुत्साही मदत कितीही मोठी असली तरी ती दोषास्पद आहे. तुला कष्ट देऊन तुझ्याकडून मदत उपटण्याची माझी अजिबात इच्छा नाही. ठीक आहे, तू आणि तुझं पाप आनंदात राहा, मी निघतो. विश्वामित्र उठले आणि निघून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच दशरथाने त्यांच्या पायावर लोळण घेतली आणि आणखी थोडा वेळ विचारांना उन्नत करण्याची प्रार्थना केली. राजाची कर्तव्य त्याला शिकवली जावीत अशी विनंती त्याने केली. महर्षींनी त्याच्या मागणीतील तथ्य त्याला पटवून द्यावं की ज्या योगे तो त्यांची योजना पूर्ण करू शकेल अशी विनंती केली. यावर वसिष्ठांनी दशरथाला त्यांच्याजवळ घेतलं आणि सल्ला दिला. ते म्हणाले, राजन, तू एक महान सिद्धीचा, एका येऊ घातलेल्या वैश्विक साक्षात्काराच्या मार्गात आडवा येतोयस. पितृप्रेमाने तुझं अंतःकरण गहिवरलं असल्यामुळे तुझ्या समोर असलेल्या सत्यावर आवरण आलंय. तुझ्या मुलांना काहीही दुखापत होणार नाही, नाही, कधीच नाही. पराक्रमाचं कोणतंही शिखर त्यांच्या आवाक्याबाहेर नाही. अजेय दिव्य शक्तीने राक्षस आणि राक्षसी शक्तीच्या विनाशासाठीच मनुष्यरूप धारण केलं आहे. म्हणून अधिक विलंब न लावता मुलांना बोलवून घे. त्यांच्या शारीरिक शक्तीचं किंवा बुद्धीचं मोजमाप आता करत बसता कामा नये. त्याऐवजी त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला त्यांच्यातून उमडणाऱ्या दैवत्वाचं मोजमाप कर. त्या शक्तीपुढे कोणतीही शक्ती टिकाव धरू शकणार नाही हे ध्यानात ठेव. अशा प्रकारे आणखी काही काळ उपदेश देऊन वसिष्ठांनी राजपुत्रांना रामलक्ष्मणाला बोलावणं पाठवलं. महर्षी विश्वामित्र आणि वसिष्ठ त्यांना भेटू इच्छितात हे समजल्याबरोबर दोघं घाईने आले आणि सभागृहात प्रवेश करून आदराने त्यांना नमस्कार केला. प्रथम ते पित्याच्या पाया पडले, मग कुलगुरू वसिष्ठांना चरणवंदना केली, मग विश्वामित्रांना नमस्कार केला. नमस्कार करून उठलेल्या आणि एका बाजूला नम्रतेने उभारलेल्या मुलांकडे स्मितवदनाने पाहत विश्वामित्र म्हणाले, बाळांनो, तुम्ही माझ्याबरोबर याल? या प्रस्तावाने मुलं खुश झाली. हे ऐकून दशरथाला अधिकच दुःख झालं. त्याचा चेहरा फिकुटला. त्याच्या अनुमतीने पित्याला दुःख झाल्याचं रामाने पाहिलं. हळूच तो त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, पिताश्री, मी महर्षींच्या बरोबर जात असताना तुम्ही कष्टी का होता? दुसऱ्यांच्या सेवेत शरीराचा उपयोग करण्यापेक्षा दुसरा कोणता अधिक योग्य मार्ग आहे का? हे शरीर आपल्याला तेवढ्यासाठीच दिलं गेलं आहे आणि म्हणून तपस्वी लोकांच्या पुण्यकार्यात हातभार लावून त्यांना होणाऱ्या त्रासापासून त्यांची मुक्तता करणं हे पुण्यकार्य नव्हे का? आम्हाला अशक्य असं काही आहे का? आम्ही कितीही महाभयंकर राक्षस येवोत त्यांचा नाश करू आणि ऋषीमुनींच्या जीवनात शांती आणू. आपण परवानगी दिलीत तर याच क्षणी प्रस्थान करायला आम्ही तयार आहोत. धैर्याने ठासून भरलेले हे शब्द ऐकून दशरथाची काळजी काही अंशी कमी झाली. परंतु अजूनही राजा अडखळत होता. काय म्हणावं याचा निश्चय तो करू शकत नव्हता. त्याने रामाला जवळ घेतलं आणि सांगू लागला, बेटा, राक्षस काही सामान्य शत्रू नव्हेत. त्यांच्यात सुंद, उपसुंद, मारीच, सुबाहू यासारखे राक्षस आहेत म्हणे. ते महाभयंकर क्रूर आहेत. शारीरिकदृष्ट्या दिसायलाही ते अवर्णनीय भयानक दिसतात. आजवर अशी भीतीदायक आकृती पाहण्याचा प्रसंगही तुझ्यावर आला नाही.
त्यांचा सामना करायला तू जेव्हा उभा राहशील त्या क्षणाचा मी विचारही करू शकत नाही. अदृश्य होण्याची आणि शारीरिक आकार बदलण्याची कला जाणणाऱ्या त्या मायावीबरोबर तू कसं युद्ध करू शकशील? आजवर युद्ध हा शब्दही तू ऐकलेला नाहीस, की युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढाईसुद्धा पाहिली नाहीस, आणि आता एकाएकी अशा महाभयंकर शत्रूशी युद्ध करायला तुला पाचारण केलं गेलं आहे. अरे रे, नशीब खरोखरच क्रूर आहे. काय, माझ्या मुलांना त्यांच्या आयुष्याच्या उंबरठ्यावरच भयानक दिव्याला सामोरं जावं लागणार? अशा प्रकारे मनात विचार करत असता अंतःकरण विदीर्ण झाल्याने दशरथाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पित्याची मानसिक दुर्बलता लक्ष्मणाच्या ध्यानी आली. तो म्हणाला, पिताश्री, हा अश्रुपात कशाला? आम्ही काही लाजाळू मुली नाही. युद्धभूमी हे आमचं खरं कार्यक्षेत्र आहे. युद्ध हेच आपलं खरं कर्तव्य. सदाचाराचं संरक्षण हीच आपली खरी जबाबदारी. ऋषींची सेवा आणि नीतिमूल्यांचं रक्षण हाच आमचा प्राण. अशा महान कार्यासाठी आम्ही जात आहोत हे पाहून आपल्याला वाईट वाटावं याचं आश्चर्य वाटतं. अशा प्रकारच्या दुर्बलतेचं प्रदर्शन करण्यासाठी जग तुम्हाला हसेल. प्रेमाने आशीर्वाद देऊन आम्हाला पाठवा. मी सुद्धा माझ्या भावाबरोबर जाईन आणि विजयश्री मिळवून परतेन. जय साईराम. ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी प्रकरण 6 भाग 2. त्याच्यावरील प्रेमाने पित्याला व्याकुळ झालेलं रामाने पाहिलं. सिंहासनाजवळ जाऊन त्याने प्रेमाने पित्याचे हात हाती घेतले. तो म्हणाला, पिताश्री, आपण कोण आहात याचा आपल्याला विसर पडलेला दिसतो. आपण कोण आहात? कशा प्रकारच्या पूर्वजांनी अमर केलेल्या राजवंशात आपला जन्म झाला आहे आणि त्यांनी किती कीर्ती संपादन केली होती याची आठवण करा. मग आता जसे अश्रू ढाळता आहात तसे अश्रू आपण ढाळणार नाही. आपला जन्म इक्ष्वाकू वंशात झाला. आजवर साक्षात धर्ममूर्ती अशा प्रकारे आपण आयुष्य व्यतीत केलंत. तिन्ही लोकात वचन पालनहार अशी आपली कीर्ती आहे. धर्मपालक आणि धर्मसंरक्षक आणि युद्धभूमीप्रमाणेच इतरत्रही आपली अजेय शूरवीर अशी ख्याती आहे. दिलेला शब्द फिरवण्यापेक्षा मोठं पाप दुसरं कोणतं नाही हे आपण जाणता. महर्षींना दिलेला शब्द पाळला नाहीत तर आपली शुद्ध कीर्ती कलंकित होईल. तुमच्या पुत्रांना ही अपकीर्ती सहन होणार नाही. दिलेला शब्द आपण पाळू शकला नाहीत तर आपण केलेल्या यज्ञाचं किंवा अगदी पाणपोया उघडणं, वृक्षारोपण करणं अशा लोककल्याणाच्या कार्याचंही शुभफळ आपल्याला मिळू शकणार नाही. अधिक विस्तार कशाला? आम्हाला, तुमच्या पुत्रांनाही हे कृत्य अपमानजनकच वाटत आहे. दशरथाने शपथपूर्वक बोललेले शब्द पाळले नाहीत हे ऐकणंही लज्जास्पद वाटून शर्मेने आमच्या माना झुकतात. प्रत्यक्ष वंशावरच हा न पुसला जाणारा कलंक आहे. पुत्रांविषयीचे आपलं प्रेम आंधळं आहे. याला विवेकाचा आधार नाही. यामुळे आमचं रक्षण होणार नाही तर आम्हाला शिक्षा भोगावी लागेल. आमच्याविषयी जर खरोखरच स्नेह असेल तर आमच्या कीर्ती यशाकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं, होय ना? अर्थातच आपल्याला सल्ला द्यावा हा आमचा अधिकार नाही. आपण हे सर्व जाणताच. आपल्या अनाठायी प्रेमाने आपल्याला या अज्ञानाच्या दलदलीत फसवलंय. या अज्ञानामुळेच आपल्याला कर्तव्याची जाण होत नाही. आमच्याविषयी म्हणाल तर आम्हाला यत्किंचितही भय वाटत नाही. विजयश्री आम्हालाच वरणार. संदेह करू नका. आशीर्वाद देऊन आम्हाला महर्षींच्या हाती सोपवा, अशी प्रार्थना करून रामाने पित्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. दशरथाने रामाला जवळ घेऊन त्याच्या मस्तकावरून हात फिरवला. तो म्हणाला, बाळा, तू जे बोललास ते सगळं खरं आहे. ती अनमोल रत्न आहेत. त्यांना नाकारण्या इतका मी मूढ नाही. महर्षींच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी माझ्या चतुरंग सेनेसह या क्षणी निघून मी सर्वस्व पणाला लावून यज्ञाचे रक्षण करेन. पण आत्ताच युद्धकला आणि शस्त्रशिक्षण घेऊन तयार झालेल्या तुला त्या भयंकर राक्षसांच्या हाती सोपवायला माझं मन तयार होत नाही. कोणीही पिता जाणून बुजून आपल्या पुत्रांना वाघाच्या तोंडी देणार नाही आणि आम्हाला दुःखाच्या खाईत लोटणं तुला तरी योग्य वाटतं का? मोठ्या तपश्चर्येने तू आम्हाला प्राप्त झालायस आणि प्राणपणाने आम्ही तुझं संगोपन केलं आहे. हाय हाय, दैवाचे फासेच आमच्या विरुद्ध पडल्याने कोणीतरी काय करू शकणार? मी तुला किंवा इतर कुणालाही दोष देणार नाही. मीच केलेल्या पापाचे हे परिणाम आहेत. मस्तक हाती धरून दशरथ अशा प्रकारे विलाप करू लागला. यावर रामाला हसू फुटलं. तो म्हणाला, पिताश्री, काय ही दुर्बलता? वाघाच्या तोंडी आम्हाला देण्याची गोष्ट आपण बोलता.
अशा प्रकारे अर्पण करायला आम्ही काही शेळ्या नाही, हे अजून आपल्या लक्षात आलं नाही. आम्ही सिंहाचे छावे आहोत यावर विश्वास ठेवा. या पवित्र कार्यासाठी आशीर्वाद देऊन आम्हाला पाठवा. पवित्र कार्य करण्यात राजाने विलंब लावता कामा नये. रामाचे हे जरा तीक्ष्ण बोलणं ऐकून, उत्तम दशरथा, सिंहाची गर्जना ऐकलीस? यानंतर कोल्हेकोळी कशाला करायची? उठ, मातांना संदेश पाठव आणि त्यांना इथे बोलवून घे. विश्वामित्रांच्या सेवेत मुलांना पाठव, असं म्हणत वसिष्ठ उठले. हे शब्द ऐकून आता आज्ञापालनाव्यतिरिक्त काही करता येणं शक्य नाही असं दशरथाला वाटलं. राण्यांनी उपस्थित व्हावं असा त्याने निरोप पाठवला. डोक्यावर पदर घेऊन राण्या उपस्थित झाल्या. त्यांनी ऋषींना आणि दशरथाला नमस्कार केला. मग मुलांच्या जवळ जाऊन त्यांच्या मस्तकावरून हात फिरवत त्या उभ्या राहिल्या. प्रथम वसिष्ठ त्यांच्याशी बोलले. ते म्हणाले, माता, विश्वामित्रांच्या यज्ञाचं राक्षसांच्या टोळ्यांपासून रक्षण करायला आपले राम आणि लक्ष्मण त्यांच्याबरोबर जायला तयार झाले आहेत. जाण्यापूर्वी त्यांना आशीर्वाद द्या. हे ऐकल्याबरोबर आश्चर्याने कौसल्या म्हणाली, हे मी काय ऐकतेय? महर्षींच्या यज्ञसमारंभाचं रक्षण ही कोवळी मुलं करणार? दैवी शक्ती धारण करणारे मंत्रच सर्वोत्तम कवच आहेत असं मी ऐकलंय. यज्ञाचं रक्षण करण्याचं महत्त्वाचं कार्य पेलण्याचं धैर्य एखाद्या मानवात कुठून येणार? यज्ञाच्या यशस्वी सांगतेची जबाबदारी यज्ञात भाग घेणाऱ्या उपाध्यायाच्या नैतिकतेवर अवलंबून असते. वसिष्ठांना या बोलण्यातील सत्यता पटली, पण तरीही परिस्थितीवर आणखी थोडा प्रकाश टाकणं बरं असा त्यांनी विचार केला. कौसल्ये, माते, विश्वामित्रांचा यज्ञ हा सामान्य विधी नाही. यात कितीतरी अडथळे निर्माण होत आहेत आणि चिंता वाढतीये. अशा प्रकारे वसिष्ठ स्पष्टीकरण करत असतानाच कौसल्येने मध्येच अडवलं आणि म्हणाली, ऋषीमुनी करत असलेल्या यज्ञावर चिंतेचं सावट यावं याचं मला खरोखरच आश्चर्य वाटतं. कोणत्याही शुभसंकल्पाच्या मार्गात कोणतीही शक्ती आड येऊ शकत नाही यावर माझा विश्वास आहे. परमोच्च ज्ञान आणि शांतीला आविष्कृत करण्याच्या उद्देशाने महर्षी या यज्ञाच्या सांगतेची इच्छा आणि आशा करीत आहेत असा माझा तर्क आहे. राजाच्या पुत्रांविषयीच्या आसक्तीची परीक्षा पाहण्यासाठी त्यांनी ही इच्छा प्रगट केली असेल. एरवी सर्व सिद्धी आणि गूढ शक्तींनी संपन्न अशा महर्षींच्या हे संकल्पित यज्ञाचं रक्षण हे कोवळे अंकुर करू शकतील यावर कसा विश्वास ठेवावा? हे बोलत असताना रामाच्या मस्तकावरून कौसल्येचा हात फिरत होता. तिचं बोलणं ऐकणाऱ्या दशरथाला क्षणार्धात सत्याचं भान झालं आणि त्याने धाडसी निर्णय घेतला. तो म्हणाला, होय, कौसल्येच्या वचनात सत्याची विश्वसनीयता आहे. माझी परीक्षा घेण्याचीच केवळ ही योजना आहे याविषयी माझी खात्री झाली. स्वामी, माझ्यासारखा दुर्बल आपल्या परीक्षेचा सामना कसा करू शकेल? आपली जी काही इच्छा असेल ती पूर्ण करायला मी वचनबद्ध राहीन. हे बोलून दशरथ वसिष्ठांच्या पाया पडला. त्याच्याकडे पाहत वसिष्ठ म्हणाले, महाराज, आपण आपली योग्यता सिद्ध केलीत. ही मुलं सामान्य नाहीत. त्यांचं कौशल्य आणि सामर्थ्य अमर्याद आहे. आम्ही हे जाणतो. इतरांना ते ठाऊक नाही. हा प्रसंग त्यांच्या विजय यात्रेचा केवळ शुभारंभ आहे. त्यांच्या विजयी कारकिर्दीच्या इतिहासाची ही नांदी आहे. त्यांनी धर्मरक्षणाची शपथ घेतल्याची निशाणी आहे. लवकरच ते विजयश्रीला घेऊन परततील, म्हणून अधिक विचार न करता आनंदाने त्यांना विश्वामित्रांच्या हाती सोपवा. वसिष्ठांनी मुलांना जवळ बोलावलं आणि आपला शुभचिंतक हात त्यांच्या मस्तकावर ठेवून त्यांनी आशीर्वाद मंत्र म्हटले. मुलं मातांच्या पाया पडली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. जाण्याच्या तयारीने ते उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि धैर्याची चमक दशरथाच्या लक्षात आली. मनात उमटणारी वेदना त्याने मनातच दाबून टाकली. मुलांच्या खांद्यावर हात ठेवून विश्वामित्रांच्या जवळ तो आला. त्याने विश्वामित्रांना चरणवंदना केली आणि म्हणाला, स्वामी, आजपासून ही 2 मुलं आपले पुत्र झाले. त्यांचं शारीरिक स्वास्थ्य आणि आनंद आपल्यावर निर्भर आहे. त्यांच्याबरोबर काही व्यक्तिगत संरक्षक पाठवण्याची आज्ञा केलीत तर ती मी आनंदाने पाळीन. यावर विश्वामित्र मोठ्यांदा हसले. हे राजा, तू खरोखरच बुद्धिभ्रष्ट झालायस. यांचं रक्षण करू शकतील असं दुसरं कोणी आहे? हे प्रतापी वीर यज्ञातील विघ्न निवारण करण्यासाठी येत आहेत. त्यांना कुणाची गरज? ज्या यज्ञाचं रक्षण आम्ही करू शकत नाही त्यांचं रक्षण करायला हे सज्ज झालेत. अशा शूरवीरांना त्यांचं रक्षण करण्यासाठी कुणाची गरज? अर्थातच तुझ्या प्रेमाने तुला आंधळं केलं आहे. राजा, ज्या कार्यासाठी मी त्यांना घेऊन जातोय ते सिद्ध झालं,
पूर्ण झालं की मी त्यांना तुझ्याकडे परत घेऊन येईन, यात किंचितही काळजी करू नको. न्यायाने आणि सुखाने राज्य कर. विश्वामित्र आसनावरून उठले. महर्षींना सर्वांनी अत्यंत आदराने प्रणाम केला. ते प्रथम दरबारातून बाहेर गेले आणि त्यांच्या पाठोपाठ दोन्ही राजपुत्रांनी प्रयाण केलं. राजवाड्याच्या मुख्य द्वाराशी पोचताच लोकांना आकाशातून देवांच्या नगाऱ्यांचे आणि तुतार्यांचे आवाज ऐकू आले. त्यांच्यावर पुष्पवर्षाव झाला. जसं ते पुढे जाऊ लागले तसं प्रत्येकाच्या घरातून शंखध्वनी निघाला. रस्त्यावर कोपऱ्या कोपऱ्यातून तुतार्या वाजू लागल्या. मोठ्या सिंहाच्या मागून 2 छाव्यांनी जावं असं दृश्य सर्व वयांच्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि मुलांना दिसलं. आदरणीय ऋषींच्या मागून राजपुत्र अनवाणी पायाने राजवाडा सोडून का जात आहेत हे कोणालाच माहीत नव्हतं, म्हणून प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याकडे त्यांच्या कार्याची चौकशी करीत होते. नगरद्वारापर्यंत राजाज्ञेप्रमाणे मंत्रीगण, दरबारी आणि नागरिकांनी त्यांची साथ दिली. तेथून राजपुत्रांना निरोप दिला आणि ते परतले. तिथून तिघांनी प्रवासाला सुरुवात केली. पुढे विश्वामित्र, त्यांच्या मागून राम आणि शेवटी लक्ष्मण असे चालू लागले. रस्त्याच्या दुतर्फा असलेले सुंदर वृक्ष त्यांनी पाहिले. निसर्गाने स्वतःचं जे सौंदर्य त्यांच्या नजरेपुढे उघड केलं ते त्यांनी डोळे भरून पाहिलं. असं काही अंतर चालून गेल्यावर त्यांनी निर्मनुष्य अशा जंगलात प्रवेश केला. तेव्हापासून त्यांनी मनगट आणि बोटांवर कातड्यांचं आवरण चढवावं असं विश्वामित्रांनी त्यांना सांगितलं. जी धनुष्य खांद्यावर अडकवली होती ती तयारीने हाती धरायला सांगितली. अशा रीतीने सुसज्ज होऊन त्या निस्तब्ध भयानक जंगलातनं झुडपांच्या गुंतावळ्यांना तुडवीत जणू ते त्या भागाचे राजे असल्याप्रमाणे निर्भयतेने मार्गक्रमण करायला लागले. लवकरच ते शरयू नदीच्या किनाऱ्यावर पोचले. सूर्यास्ताची वेळ झाली होती, म्हणून विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला निकट बोलावलं आणि मृदू आणि गोड शब्दात म्हणाले, प्रिय मुलांनो, अधिक उशीर न करता विधीपूर्वक हातपाय धुवून या. मी तुम्हाला सर्व मंत्रात श्रेष्ठ, जणू मंत्रातील मुकुटमणी असे 2 गुह्य मंत्र शिकवतो. त्याला बल आणि अतिबल असं म्हणतात. या 2 मंत्रात प्रचंड शक्ती आहे. यामुळे तुम्ही कितीही थकलात तरी ताजेतवाने राहाल. तुम्ही कितीही कष्टाचं काम केलं तरीही या मंत्रामुळे तुम्ही थकणार नाही. या मंत्रामुळे कोणताही रोग तुमच्या आसपास फिरकणारही नाही. राक्षसी शक्तीपासून ते तुमचं रक्षण करतील. शिवाय केव्हाही प्रवास करत असताना तुम्ही त्यांचं स्मरणही केलं तर तहान भूक तुम्हाला सतावणार नाही. तुमचं आरोग्य आणि उल्हास टिकून राहील आणि यामुळे तुम्हाला सतत उत्साही, आनंदी वाटेल. या मंत्रामुळे तुमच्या अवयवात आणि मनात शक्तिसंचार होईल. रामा, इतर सर्व मंत्रात हे मंत्र सर्वोच्च कोटीतील आहेत. इतर सर्व मंत्रांच्या तुलनेत ते अधिक तेजस्वी, प्रभावी आणि परिणामकारक आहेत. बराच वेळ विश्वामित्र मंत्राच्या शक्ती सामर्थ्याबद्दल विस्तारपूर्वक बोलत राहिले. हे सर्व रामाला सांगण्याची गरज नव्हती. वरवर डोळ्यात आणि चेहऱ्यावर आश्चर्य दाखवत राम ऐकत राहिला. यावेळी रामाकडे आणि महर्षींकडे पाहत लक्ष्मण मनात हसत होता. धर्मसंस्थापनेसाठी पृथ्वीतलावर अवतरलेल्या रामाच्या आयुष्यातील या घटनेतून पुष्कळ शिकण्यासारखं आहे. कोणीही कितीही महान असू दे, मायेतनं सुटणं अशक्य. एका क्षणात ही माया त्यांना उलटसुलट करून टाकेल. मी शरीर आहे या भ्रमात जोवर प्राणी अडकून राहील तोवर माया आपला पाश सैल करत नाही. ज्याला आपल्या ताब्यात घेण्याचंही ठरवेल त्यांच्या नावाला, प्रसिद्धीला, त्यांच्यातील कौशल्य आणि विद्वत्तेला ती घाबरत नाही. जेव्हा व्यक्ती नामरूपाचा त्याग करून स्वतःची शारीरिक जाणीवेपासून मुक्ती करून घेईल आणि आत्मतत्वात स्थिर होईल तेव्हाच फक्त मायेच्या या मोहजाळ्यातून त्याची सुटका होईल. हाच तो पाठ. कारण ध्यानी घ्या, ह्या 2 महान शक्तिशाली मंत्रावर विश्वामित्रांचं नियंत्रण होतं. आध्यात्मिक संपत्तीचा मोठा साठा त्यांनी संपादन केला होता. स्वतःजवळील सामर्थ्याची जाण असतानाही जो यज्ञ ते करू इच्छित होते त्यात अडथळे आणणाऱ्या राक्षसांच्या झुंडींना नष्ट करण्याचं सामर्थ्य केवळ रामातच आहे हे त्यांना माहीत होतं. पुत्रावरील अनाठायी प्रेमामुळे रामातील दैवत्वावर झापड आली आहे असा सल्ला त्यांनी दशरथाला दिला होता. राम संपूर्ण जगताचा रक्षणकर्ता आहे असं त्यांनी ठासून सांगितलं होतं. रामाला अजेय असं कोणतेही पराक्रमाचं शिखर नाही यावर त्यांचा विश्वास होता. तरीही त्याच राजपुत्रांना जणू ती सामान्य मुलं असल्याप्रमाणे ते गुह्य मंत्राची दीक्षा देण्याची तयारी करत होते. नक्कीच विश्वामित्र मायापाशात बद्ध झाले होते.
वरकरणी दिसणाऱ्या गुणांच्या सहाय्याने परीक्षा करण्याच्या मायेपुढे विश्वामित्र नमले होते. ऋषींवर आपला प्रभाव पाडू देण्यासाठी रामाने मायाशक्तीला मोकळं सोडलं होतं, कारण त्यानेच विश्वामित्रांच्या मनावर आवरण घातलं होतं आणि त्यांना त्या गुह्य मंत्राची दीक्षा देण्याचा मान प्राप्त करून देण्यासाठी उद्युक्त केलं होतं. विश्वामित्रांनी सांगितल्याप्रमाणे राम लक्ष्मणांनी नदीवर जाऊन अर्घ्य दिलं. रामाजवळ येऊन ऋषींनी त्याला दोन्ही मंत्रांची दीक्षा दिली. गुरूंच्या मागून रामाने मंत्र म्हटले आणि मंत्र शिकवल्यावर नवशिक्याने जसं डोकं हलवावं त्याप्रमाणे डोकं हलवलं. लक्ष्मणानेही तसंच केलं. ते विश्वामित्रांचे शिष्य व्हायला तयार असल्याप्रमाणे त्यांनी मस्तकं नमवली. लवकरच अंधार झाला आणि जमिनीवर दाट उगवलेल्या गवतांचे बिछाने दोघांनी तयार केले. ते बिछाण्यावर झोपल्यावर विश्वामित्र त्यांच्या शेजारी बसले आणि पुराण काळातील गोष्टी सांगू लागले. पायी इतकं अंतर चालून थकले असल्याने झोपी गेले असं वाटावं तशी मुलं लवकरच झोपी गेलेली दिसू लागली. विश्वामित्रांनी गोष्टी सांगणं थांबवलं आणि ते स्वतःच्या प्रारब्धाच्या आणि ध्येयाच्या विचारात गढून गेले. लवकरच पहाट झाली. रंगीबेरंगी पक्षी फांद्या फांद्यांवर खेळू लागले. जणू काही झाडाखाली झोपलेल्या राम लक्ष्मणांना उठवण्याच्याच उद्देशाने ते गोड चिवचिवाट करत होते. स्वर्गीय भाटांनी गावं तसं कानाला ते मधुर वाटत होतं, परंतु झोपलेल्यांना ते जागं करू शकले नाहीत. म्हणून विश्वामित्रांनी रामाला हाक मारली आणि पहाट झाल्याचं सांगितलं. उठ, ते म्हणाले. राम उठून बसला. शेजारीच झोपलेल्या लक्ष्मणाला त्याने उठवलं. दोघंही विश्वामित्रांच्या पाया पडले. शरयू नदीत त्यांनी अन्नीक उरकलं. ओंजळीत पाणी घेऊन नदीच्या देवतेला मंत्र म्हणत अर्घ्य दिलं. मग नदीत स्नान करून गायत्री मंत्र म्हणत संध्येचा विधी पार पाडला. लवकरच प्रवासासाठी तयार होऊन ते महर्षींच्या समोर हात जोडून उभे राहिले. विश्वामित्रांनी विचारलं, बाळांनो, आता आपण आपल्या आश्रमाकडे जाऊ शकतो, हो ना? राम म्हणाला, आम्ही आपल्या आज्ञेची वाट पाहत आहोत. नंतर ऋषी पुढे आणि दोघं भाऊ मागे असा त्यांचा प्रवास सुरू झाला. लवकरच ते गंगा आणि शरयूच्या संगमावर पोचले. मुलांनी पुण्य पावनी नदीला वंदन केलं आणि ते पवित्र स्थान डोळे भरून पाहिलं. तिथे सभोवताली दैवी स्पंदनांनी भरलेला एक आश्रम त्यांनी पाहिला. अनाकलनीय प्राचीन काळाशी संबंधित असलेला असा एक अतिप्राचीन आश्रम असावा असं त्यांना वाटलं. महर्षींना लक्ष्मणाने प्रश्न विचारला, गुरुदेव, या आश्रमात कोण राहतं? इथे राहणाऱ्या महान व्यक्तीचं नाव काय? या चौकस बुद्धीचं कौतुक करत हसत महर्षी म्हणाले, पार्वतीशी विवाह होण्यापूर्वी भगवान शिव आपल्या गणांसह इथे तपश्चर्या करण्यासाठी आले होते. जय साईराम. ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी प्रकरण 6 भाग 3. शिव येथून आपलं दैवी कर्तव्य पार पाडत असता मन्मथाने त्याच्या कार्यात व्यत्यय आणला आणि त्याच्या अंतःकरणात राग उत्पन्न करायला कारणीभूत झाला. त्याने त्याचा तिसरा डोळा उघडला. दग्ध करणाऱ्या ज्वाला त्यातून निघाल्या आणि त्यांनी मन्मथाची राख केली. त्याचं शरीर जळून गेलं म्हणून त्याला अनंग असं म्हणतात. अंग याचा अर्थ अवयव. मन्मथाने इथे अवयव गमावले म्हणून तेव्हापासून या प्रदेशाला अंगदेश म्हणतात. हा प्रदेश अत्यंत सुपीक आहे. या आश्रमात शिवाचा वास होता आणि तेव्हापासून कित्येक पिढ्यांपासून इथे शिवाचे भक्त वास करत. अत्यंत कठीण तपाचरणाने त्या प्रत्येकाने शिवाशी ऐक्य साधलं आहे. या आश्रमात फक्त धर्माचरणी लोकांनाच प्रवेश करता येतो. तुमची इच्छा असेल तर आपण इथे रात्र घालवूया आणि गंगेत स्नान करून परत पुढचा प्रवास करूया. विश्वामित्रांच्या या प्रस्तावावर राम आणि लक्ष्मणाला त्यांचा आनंद लपवता आला नाही. त्यांना ही कल्पना आवडली आणि ते म्हणाले, आम्ही या कल्पनेने आनंदित झालोय. इतक्यात विश्वामित्र सम्राटाच्या 2 पराक्रमी पुत्रांसमवेत जवळच्या परिसरातच आहेत ही बातमी सर्वत्र पसरली आणि त्यांचं स्वागत करायला आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या आश्रमात घेऊन जाण्यासाठी खूप लोकांनी गर्दी केली. त्या रात्री महर्षी आणि राजपुत्रांनी भगवान शिवाच्या आश्रमात निवास केला. कंदमुळं आणि फळांचा आहार त्यांनी घेतला. आश्रमवासियांची दिनचर्या त्यांनी मोठ्या कुतूहलाने न्याहाळली. विश्वामित्रांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकण्यात राजपुत्रांना वेळेचं भान झालं नाही, इतके ते आनंदात होते. पहाट झाल्यावर त्यांनी स्नानसंध्या उरकली आणि आश्रमवासियांचा स्नेहभरा निरोप घेऊन गुरु आणि त्यांच्या मागून शिष्य असा त्यांचा प्रवास सुरू झाला.
त्यांना गंगेच्या पलीकडील तीरावर जायचं होतं, म्हणून तेथील स्थानिक रहिवासी लोकांनी बोटीतून त्यांना दुसऱ्या तीरावर सोडलं. विश्वामित्रांना अति आदराने नमस्कार करून त्यांनी त्यांचा निरोप घेतला. त्यांनी भक्तिभावनेने आणि सेवाभावनेने केलेल्या आदराने समाधान पावलेल्या विश्वामित्रांनी आशीर्वाद देऊन त्यांना निरोप दिला. एकाएकी त्यांना जणू भूगर्भातील पुराने जमिनीला धुवून काढावं असा कर्णकर्कश गडगडाट ऐकू आला. नदीचं वाढणारं आणि उसळणारं पाणी त्यांनी पाहिलं. त्यावर उसळलेल्या लाटांची किनार सफेद आणि फेसाळलेली त्यांनी पाहिली. रामाने महर्षींना विचारलं, स्वामी, एकाएकी ह्या सखोल प्रदेशात हा पूर कसा? पाणी इतक्या झपाट्याने आणि इतकं उच्च पातळीवर कसं आलं? ऋषी म्हणाले, रामा, या ठिकाणी शांत गंगा प्रवाहात शरयू प्रचंड वेगाने येऊन मिळते, म्हणून हा गडगडाट आणि त्याचा पडसाद आहे. अतिशय शांतपणे आणि सहजरित्या ऋषी म्हणाले. त्यांच्या दृष्टीने हे नित्याचंच होतं. रामा, कित्येक युगं उलटली. एकदा ब्रह्मदेवाने संकल्प केला आणि कैलास पर्वताजवळ एक प्रचंड सरोवर निर्माण झालं. तेच मानस सरोवर. सरोवर म्हणजे तळं आणि मानस म्हणजे मन. ब्रह्मदेवाच्या मनस्संकल्पाने निर्माण झालं, म्हणून देवानी त्याचं नाव मानस सरोवर असं ठेवलं. जेव्हा बर्फ वितळतो आणि पाऊस पडतो तेव्हा सरोवर तुडुंब भरून वाहू लागतं आणि सरोवराच्या त्या प्रवाहापासनं शरयू नदी तयार होऊन अयोध्येला वळसा घालून गंगेच्या दिशेने वाहू लागते. ब्रह्मदेवाच्या संकल्पातून तयार झालेल्या सरोवरातील पाण्यापासून शरयू नदी निर्माण होते, म्हणून शरयू नदी ही पवित्र नदी आहे. अशा प्रकारे प्रत्येक नदीविषयी आणि स्थानाविषयीच्या रोमांचकारी गोष्टी ऐकत त्यांचा प्रवास सुरू झाला. आता त्यांनी घनदाट अरण्यात प्रवेश केला. मनात भीती निर्माण करण्यासारखंच ते अरण्य होतं. राम म्हणाला, गुरुदेव, या अरण्यातून मानवाने कधी प्रवास केल्याचं चिन्ह दिसत नाही. उत्तर मिळायच्या आधीच वाघ, सिंह, चित्ते आणि त्याहून हीन प्रतीच्या प्राण्यांचे कर्णकर्कश चित्कार आणि एकामागोमाग उठणाऱ्या डरकाळ्यांनी त्याचं लक्ष वेधलं गेलं. असं वाटत होतं की जमीन फाटून तिचे तुकडे होत आहेत. एकमेकांना मारून टाकण्याच्या हेतूने युद्ध करणारे प्राणी त्यांनी पाहिले. काही प्राणी अरण्याच्या अंतर्भागात त्या हिंस्त्रतेपासून दूर पळून जात आहेत. वड, पिंपळ, देवदार, उंबर असे अगदी जवळजवळ उगवलेल्या आणि शेंडे आकाशाला भिडल्याने जमिनीवर सूर्याची किरणं न पोचू शकणारं असं ते जंगल होतं. तिथे पावलांना मार्ग दाखवणारे मार्ग नव्हते. पुढे जाण्यासाठी त्यांना मार्ग तयार करावा लागत होता. लक्ष्मणाला कुतूहल लपवता आलं नाही. त्याने विश्वामित्रांना विचारलं, गुरुदेव, या अरण्यावर कोणाचं राज्य आहे? याचं नाव काय? गुरुदेव म्हणाले, लक्ष्मणा, या जंगलाच्या जागेवर पूर्वी मलद आणि करोस नावाची 2 लहान राज्य होती. ती देवांची राज्य असावी अशी सुंदर होती. खरं तर देवानीच विशेष कारणाने ही राज्य निर्माण केली आणि त्याची देखभाल केली असं लोक म्हणत. ते या ठिकाणची गोष्ट सांगतात. जेव्हा इंद्राने वृत्राचा वध केला तेव्हा पापाने दूषित झालेल्या त्याला भस्म्यारोग झाला. कितीही खाल्लं तरी क्षुधा शांत होईना. त्या दुःखी अवस्थेत ऋषीमुनींनी त्याला इथे आणलं आणि पवित्र गंगेत स्नान घातलं. गंगेतून बुडवून काढल्यावर त्याच्यावर पवित्र स्तोत्र आणि मंत्र म्हणत गंगेच्या पाण्याचे अनेक हंडेच्या हंडे ओतले. त्यामुळे उच्च कुळातील व्यक्तीला मारण्याचं पाप नाहीसं झालं. त्याचा मल आणि त्याचा विलाप आणि क्षुधा थांबवल्याने ब्रह्मदेवाला आनंद झाला, म्हणून त्याने या राज्याला मलद आणि करोस अशी नावं दिली. त्याच्या आशीर्वादाने राज्यही प्रसिद्धीला आली आणि धनधान्याची, सर्व प्रकारच्या समृद्धी आणि विपुलतेने हे प्रदेश विख्यात होऊ दे असा देवांनी विचार केला. मधल्या काळात या प्रदेशात एक क्रूर ताटकी नावाची राक्षसी आली आणि तिने या समृद्ध आणि शांत प्रदेशाचा विध्वंस करायला सुरुवात केली. हव्या त्या रूपात स्वरूप बदलू शकणारी ती यक्षिणी होती. अशी वदंत आहे की जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हाच तिच्यात 1000 हत्तींचं बळ होतं. तिने मारीच नावाच्या मुलाला जन्म दिला. त्याची शक्ती आणि पराक्रम इंद्राच्या तोडीचा होता. मातापुत्रांनी दोघांनी मिळून सर्वत्र हाहाकार आणि विध्वंस माजवला. त्या जंगलात ती भयंकर दुष्ट राक्षसी राहते. ते स्थान इथून 2 योजनांवर आहे. मलद आणि करोसा 2 खोरी तिच्यामुळेच भ्रष्ट भयानक झाली आहेत. तिच्या भयामुळे येथील सुपीक जमिनीवर राबणारे शेतकरी घाबरून पळून गेले आणि म्हणून जंगलाचा विस्तार हळूहळू वाढला.
दाट वस्तीची नगरं आणि गावं ओस पडली आणि नष्ट झाली. आता इथे मनुष्य वस्तीचं नामोनिशाण नाही. तिला पकडता येत नाही की मारता येत नाही, कारण तिला नष्ट करण्याच्या सर्व प्रयत्नातून ती सटकते. अजूनपर्यंत कोणीही तिचीही लूटमार थांबवायला धजावलेला नाही. तुझ्याशिवाय दुसरं कोणी हे काम करू शकेल असं मला वाटत नाही. होय, माझी अंतर्ज्ञान शक्ती मला तसं सांगतेय. या प्रचंड बलवान राक्षसीला तुझ्याशिवाय कोणी नष्ट करू शकणार नाही. हे दुष्ट माता आणि पुत्र राक्षसांच्या टोळ्यांचं नेतृत्व करतात आणि आश्रमवासियांच्या यज्ञ आणि पवित्र विधीत अडथळे आणतात आणि दूषित करतात. विश्वामित्रांच्या शब्दांनी राम गहिवरला. उसळी घेणारा राग त्याला आवरता येईना. अतिशय आदर आणि विनम्रतेने तो म्हणाला, हे महान तपोनिधी, मी असं ऐकलंय यक्ष दुर्बल असतात. शिवाय ताटकी ही स्त्री आहे, अबला आहे. सर्व लोकावर तिने अशी दहशत कशी बसवली? तिच्यात ही सगळी शक्ती कुठून आली? प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि इतर देवांनी वरदान दिलेल्या या प्रदेशात एवढा उत्पात माजवून याचा विध्वंस ती कशी करू शकली? हे सारंच खरोखर बुचकाळ्यात टाकणार आहे, अविश्वसनीय आहे. विश्वामित्र म्हणाले, रामा, मी सारं स्पष्ट करून सांगतो, ऐक. पूर्वी एक सुकेतू नावाचा यक्ष होता. तो जसा शक्तिमान होता तसाच सद्गुणीही होता. त्याला वारस ठरणारं मूल नव्हतं, म्हणून देवांना प्रसन्न करण्यासाठी त्याने उग्र तप केलं. शेवटी त्याच्या तपश्चर्येवर ब्रह्मदेव प्रसन्न झाला. त्याच्या समोर प्रकट होऊन त्याने आशीर्वाद दिला की त्याला चतुर, कुशल, असामान्य शक्तिमान अशी मुलगी होईल. या वराने मुलगा नाही तरी निदान मुलगी तरी होईल, या कल्पनेने सुकेतूला आनंद झाला. परतल्यावर सुकेतूला अपेक्षेप्रमाणे मुलगी झाली. शक्तिमान मूल भराभर वाढलं. जरी ती स्त्री होती तरी ब्रह्मदेवाच्या कृपेने तिच्यात सहस्र हत्तींचं बळ होतं. काही नियम नाही, मर्यादा नाही. ती जे पाहिल ते सर्व जणू काही तिचंच अशी ती हिंडायची. ती दिसायला सुंदर होती, म्हणून सुकेतू तिच्या योग्य आकर्षक मुलाचा सर्वत्र शोध घेऊ लागला. शेवटी त्याला योग्य मुलगा मिळाला. त्याचं नाव सुंद होतं. त्याला त्याने आपल्या पुत्रीचा हात दिला आणि दोघे विवाहबद्ध झाले. 3 वर्षांनी तिला पुत्र झाला. तोच हा मारीच, ज्याच्याबद्दल मी आधी सांगितलंय. आई आणि मुलगा द्वंद्वात अजिंक्य झाले आहेत. सुंदाने राक्षसी सामर्थ्याने ऋषींच्या यज्ञात उत्पात माजवायला सुरुवात केली, म्हणून महर्षी अगस्तींचा राग ओढवून घेतला. त्यांनी त्या दुष्टाला शाप दिला, त्यामुळे तो मेला आणि त्यांनी ऋषींना अधिक त्रासापासून वाचवलं. ऋषींना त्याचा बदला घेण्यासाठी मुलाला बरोबर घेऊन ताटकी अगस्तींच्या आश्रमावर तुटून पडली. या हल्ल्याची पूर्वसूचना अगस्तींना होती, म्हणून त्यांनी दोघांना शाप दिला आणि यक्षपदावरून राक्षसपदावर अवनत केलं. यामुळे दोघे अधिकच चिडले. त्यांनी अगस्तींना शिव्या दिल्या आणि अगस्तींवर भयंकर हल्ले केले. आणखी उशीर केला तर धोक्याचं ठरेल, म्हणून अगस्तींनी ताटिकाला शाप दिला की तिचं सौंदर्य नाहीसं होऊन ती भयंकर विद्रूप होईल आणि नरभक्षक होईल. यामुळेही ती नरमली नाही आणि तिने भडकून अधिकच भयंकर हल्ले करायला सुरुवात केली. म्हणून त्या हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अगस्ती सुरक्षित ठिकाणी निघून गेले. यामुळे निराश झालेल्या ताटकीने या प्रदेशावर आपला राग काढला. येथील धान्य, बागांचा नाश केला आणि हा प्रदेश जंगलमय झाला. जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा राम म्हणाला, गुरुदेव, ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने तिचा जन्म झाला आणि तपाचं फळ म्हणून तिला या शक्ती प्राप्त झाल्या. तिने या शक्तींचा दुरुपयोग केला आणि स्वतःवर राग आणि शाप ओढवून घेतला. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे स्त्री हत्येचं पाप मोठं उग्र आहे, होय ना? याच कारणासाठी अगस्ती ऋषींनी कुरुपतेचा शाप देऊन तिला सोडून दिलं असेल. एरवी ज्या महान ऋषींनी तिच्या पतीला मारलं ते काय पत्नीलाही मारू शकत नव्हते? मी असं ऐकलंय की स्त्रीला मारण्यासारखं अधम कार्य क्षत्रियांनी करू नये. मी काय करावं ते मला सांगावं. आज्ञा पाळायला मी तयार आहे. रामानेही धर्माज्ञेमुळे आलेली रोखरोख बोलावी याचा विश्वामित्रांना आनंद झाला. स्त्रीला मारण्यासारखं तिरस्करणीय पाप दुसरं नाही ही गोष्ट मला माहीत नाही असं नाही. तरीही अध्यात्मदृष्ट्या प्रगत ब्राह्मणांचं, सज्जनांचं, गायींचं रक्षण करणं महत्त्वाचं आहे. या तिघांमध्ये धर्म गुंफलेला आहे. अधर्माचं उच्चाटन आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी केलेल्या कोणत्याही कृतीत पाप लागत नाही. धर्मो रक्षति रक्षितः. जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो, हे वचन तुला माहीत नाही का?
स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी केलेली ही हिंसा नव्हे. जगात शांती आणि समृद्धीचं रक्षण करण्यासाठी जेव्हा हिंसेचा उपयोग होतो तेव्हा त्याच्या वाईट प्रतिक्रिया उमटणार नाहीत याची मी हमी देतो. शिवाय निर्मिती, स्थिती आणि नाश हे दैवी नियमांचा भाग आहे. दैवी इच्छेनेच या गोष्टी होतात. या गोष्टी मानवांच्या लहरी स्वभावावर अवलंबून नसतात. तुम्ही देवत्वाचे आविष्कार आहात. तुझं हे कर्तव्य आहे आणि अधिकार आहे. अग्नीला कधी घाण चिकटू शकत नाही, तसंच भगवत तत्वाला पाप दूषित करू शकत नाही. ज्या संकल्पाने निर्मिती होते, ज्यामुळे रक्षण होतं, तेच तत्त्व शिक्षा देण्याचं कर्तव्यही पार पाडू शकतं. या मातापुत्रांनी केलेल्या पापांना शिक्षा देणं अटळ आहे. ज्या पापांच्या राशीमुळे ताटकेला अतोनात दुःख भोगावं लागणार आहे, त्या राशीत आणखी भर टाकण्यापूर्वीच आज तुझ्या हातून तिचं जीवन संपत आहे हे भाग्याचंच मानलं पाहिजे. या कृत्याने तू तिचं आणि या देशाचं कल्याणच करणार आहेस. यात काही पाप नाही आणि चूकही नाही. आता जर तू दयाभावना दाखवशील तर जगताचं अपरिमित नुकसान होईल. यामुळे धर्माच्या अधोगतीला हातभार लागेल. यामुळे आणखी पाप करायला ताटकेला प्रोत्साहन मिळेल. या मुद्द्यावर मी आणखी किती बोलावं आणि हजारो मुद्दे तुला सांगावेत. मी माझ्या आध्यात्मिक ज्ञानचक्षूंनी सर्व पाहिलं आहे. राक्षसी समुदायाचा नाश करण्यासाठीच तू अवतार धारण केला आहेस. हेच तुझं जीवित कार्य आणि कर्तव्य आहे. आज तू याच कर्तव्याचं पालन करणं जरूर आहे आणि जीवनभर हेच कर्तव्य करायचं आहे. धर्माचं रक्षण आणि राक्षसांचा विनाश याच दोन कारणांनी तुला जन्म घ्यायला भाग पाडलाय. मला हे सत्य माहीत होतं. त्याच कारणाने तुझी मदत मिळवण्यासाठी मी धाव घेतली. नाहीतर तुझ्या मदतीची आणि सेवेची मला काय जरूर आहे. आश्रमवासी संन्यासी आणि अरण्यात तप करणारे स्वतःसाठी नाही तर सर्व जगाच्या कल्याणासाठी राज्यकर्त्यांची मदत मागतात. सर्व आसक्तींचा त्याग करून ते त्यांनीच गोळा केलेल्या कंदमुळांवर आणि फळांवर जीव जगवतात. या प्रकारे काही महिने किंवा वर्ष आहार घेतल्यावर ते त्यांचं जीवन अधिकच खडतर करतात. त्यामुळे त्यांची देहबुद्धी नाहीशी होऊन ते प्रकाशात विलीन होतात. अशा प्रकारच्या लोकांनी जगाचं काय होतं आहे याची काळजी का करावी. पण ज्ञानी साक्षात्कारी लोक साक्षात्कारांच्या प्रकाशाने स्वतःचं कल्याण करून घेत असतानाच त्यांनी जो मार्ग अनुसरला, जे ध्येय त्यांनी गाठलं, त्याची महत्ता इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतात. ज्या नियमांच्या पालनाने त्यांना सत्य जाणायला तयार केलं, ते नियम, ती शिस्त इतरांनीही पाळावी आणि स्वतःचं त्यायोगे कल्याण करून घ्यावं म्हणून प्रयत्नशील असतात. ज्ञानी जर केवळ स्वतःची आणि स्वतःच्या मुक्तीचीच काळजी करतील तर जगताचं काय होईल. माणसं अधर्माच्या गर्तेत अधिकच रुतत जातील. धर्म बुडेल. आश्रमवासी एवढ्यासाठीच जगताशी संबंध ठेवतात. त्यांची स्वतःची तृष्णा शमवण्यासाठी नव्हे. पाण्यावर कमळ राहावं तसं ते राहतात. सर्व दृष्टीने ते जगव्यवहारात गुंतल्यासारखे दिसतील, पण त्यांना जगताची आसक्ती नसते. स्वतःला ते जगतापासून कलंकित होऊ देणार नाहीत. जगताची प्रगती आणि कल्याण हे एकच एक त्यांचं ध्येय असतं. धर्माच्या जोपासनेकडे त्यांचं लक्ष असतं. फक्त परमेश्वरावरच ते अवलंबून असतात. विश्वामित्रांनी जेव्हा हे सत्य उघड करून सांगितलं तेव्हा याआधी आपण अज्ञानी आहोत. जे काही त्याने विश्वामित्रांकडून याआधी ऐकलं ते त्याला माहीत नसल्यासारखं रामाने भासवलं. तो म्हणाला, आश्रमवासी ऋषीमुनींच्या शब्दांना पवित्र अर्थ असतो हे जगाला समजणार नाही. या कृतीमागे काय नीती आहे ते समजून घेण्यासाठी मी प्रश्न विचारला. त्यामुळे आपण या कृतीला कसं न्यायसंगत ठरवता यावर आमचं प्रबोधन होईल. कृपया माझ्या प्रश्नातून इतर काही अर्थ आपण काढू नये. माझ्या पिताश्रीने दशरथांनी मला विश्वामित्रांची आज्ञा पाळायला आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागायला सांगितलं आहे. माझ्या वडिलांचे आज्ञापालन करण्याची माझी इच्छा आहे. आपण महान ऋषी आहात. आपण कठोर तपाचरण केलं आहे. जेव्हा ताटकीला मारण्याने काही पाप लागणार नाही, ही कृती नीतिसंयुक्त आणि न्याय्य आहे असं आपण सांगितल्यावर मला माहीत आहे की मी काही चूक करत नाही. धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि लोककल्याण साधण्यासाठी आपण जे काही कार्य माझ्यावर सोपवाल ते पार पाडायला मी तयार आहे. जय साईराम. ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी प्रकरण 6 भाग 4. धर्माचं रक्षण करण्यासाठी
आणि लोककल्याण साधण्यासाठी आपण जे काही कार्य माझ्यावर सोपवाल ते पार पाडायला मी तयार आहे, असं म्हणून त्याने धनुष्य हाती धरलं आणि प्रत्यंचेच्या टणकपणाची परीक्षा केली. त्यामुळे जो ध्वनी निर्माण झाला त्याचे पडसाद 10 दिशातून पसरले. सगळ्या जंगलाला जाग आली. वन्यप्राणी सैरावैरा धावू लागले. या असामान्य, प्रचंड आणि अचंबित करणाऱ्या आवाजाने ताटका स्तंभित झाली. या त्रासदायक घटनेने तिचा राग वाढला. जिथून तो आवाज निघाला त्या स्थानाकडे तिने धाव घेतली. एखादा पर्वत चालून यावा किंवा एखाद्या प्रचंड जंगली हत्तीने चाल करून यावं त्याप्रमाणे येणाऱ्या त्या राक्षसीला रामाने पाहिलं. हसून तो लक्ष्मणाला म्हणाला, बंधो, या कुरुपतेच्या राशीवर एक नजर टाक. कोणी सामान्य माणूस या राक्षसी व्यक्तिमत्वाला पाहून जिवंत राहणं तरी शक्य आहे का? केवळ त्याचं दर्शनही भयानक आहे. मग याच्या शक्तीविषयी आपण काय बोलावं? आणि हे व्यक्तिमत्व स्त्री रूपात आहे. या व्यक्तिमत्वाला मारायच्या माझ्या निश्चयाला माझं मन पूर्ण साथ देत नाही. याचे हातपाय कापून टाकले तर याच्या नाशाला पुरेसं ठरेल असं मला वाटतं. एखादी वडी तोंडात टाकावी त्याप्रमाणे रामाला पकडून तोंडात टाकण्यासाठी हात पसरून ताटका रामाकडे धाव घेत होती. ती भीती निर्माण करणाऱ्या उत्तेजकतेने आणि रानटीपणाने गर्जना करत होती. या द्वंद्वात भावांवर काही आपत्ती येऊ नये म्हणून डोळे मिटून विश्वामित्र प्रार्थना करीत होते. ताटका रामाच्या अधिकाधिक जवळ येत होती, परंतु अधिकाधिक अनिच्छेने, कारण त्याच्या अस्तित्वाने तिला काही वेगळी कंपनं आणि धक्के बसल्यासारखं वाटत होतं. एकदा दोनदा ती रामाच्या जवळ गेलीसुद्धा, पण वेगाने मागे फिरली. संतापाने, त्वेषाने ती उडत होती. ती स्वतःवरच रागावली होती. तिच्या पायाने उडालेल्या धुळीने परिसर अंधारला होता आणि श्वास गुदमरत होता. काही वेळ राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र स्तब्ध उभे राहिले होते. मायाजाल पसरवण्यात आणि विनाश करण्यात ताटका तरबेज होती. तिने दगडांचा पाऊस पाडला. आता रामाने निश्चय केला की राक्षसीला जास्त काळ पृथ्वीवर राहू देता कामा नये. स्त्रीत्वाच्या नावाखाली तिला क्षमा करता येणं शक्य नव्हतं. म्हणून त्यावेळी अदृश्य झालेल्या ताटकेचं शरीर कुठे असेल हे हेरून त्याने नेमका तिथे बाण सोडला. यावरती परत रामावर धावून आली. त्याच्या बाणांनी तिचे हात तोडले. ती वेदनेने आणि दुःखाने विव्हळत जमिनीवर पडली. लक्ष्मणाने तिचे एकामागून एक इतर अवयव कापले, परंतु एकामागून दुसरं रूप बदलण्यात ताटका तरबेज होती. म्हणून ताबडतोब तिने आपला आकार सोडून दिला. दुसऱ्या रूपात पहिल्याप्रमाणेच भयानक रागावलेली दिसू लागली. तिने मेल्याचं ढोंग केलं, पण लवकरच जिवंत झाली. एकाच वेळी तिने अनेक रूपं धारण केली आणि दगडांचा पाऊस पाडण्याची जुनी युक्ती वापरायला सुरुवात केली. तिच्या दुष्ट क्षमतांचं आणि क्रूरतापूर्ण युक्त्यांचं तिने प्रदर्शन करायला सुरुवात केली. कितीही सावधानतेने हालचाली केल्या तरी राम, लक्ष्मणाला थोडी दुखापत झालीच. हे पाहून विश्वामित्रांना वाटलं की आता अधिक विलंब करण्यात अर्थ नाही. तिला आता सरळ सरळ मारलंच पाहिजे. ते म्हणाले, रामा, आता मागे पुढे पाहू नकोस. तिच्या स्त्रीत्वाकडे पाहून सूट देण्याचा हा क्षण नव्हे. तिचे अवयव कापून काही फायदा होणार नाही. प्राण असेपर्यंत हे राक्षस कितीही रूपं धारण करू शकतात, म्हणून तिला मार. अंधार पडू लागेल तसतशी तिची राक्षसी शक्ती अधिकच उग्र होईल. सूर्यास्तानंतर कोणी कितीही प्रयत्न करो, राक्षसांचा सामना करणं अशक्य होतं. तिला या वेळातच मारणं आवश्यक आहे. असं म्हणून विश्वामित्रांनी संरक्षण आणि सुरक्षा प्रदान करणारे काही मंत्र म्हटले. रामानेही आपले विचार दृढ केले आणि आवाज जिथून येतो त्या दिशेने अचूक शरसंधान करण्याच्या त्याच्या शक्तीने ताटका राक्षसी कुठे आहे हे जाणून त्या दिशेने एक बाण प्रचंड वेगाने सोडला. त्या बाणाच्या प्रभावाने ताटका राक्षसीचे हातपाय बांधले गेले आणि तिला एका जागीच खिळवून ठेवलं. यावर ताटकीने प्रचंड चित्कार केला आणि लांब जीभ बाहेर काढून राम, लक्ष्मणाला आपल्या शरीराच्या वजनाखाली चिरडून टाकायचा प्रयत्न तिने केला. आता उशीर केला तर दुर्भाग्याला आमंत्रण दिल्यासारखं होईल हे जाणून रामाने एक अत्यंत तीक्ष्ण बाण अचूक तिच्या छातीवर मारला. त्या सरशी तिने धाड दिशी जमिनीवर लोळण घेतली आणि प्राण सोडले. ती जिथे पडली तिथे जमिनीवर प्रचंड खड्डा निर्माण झाला. वेदनेने जेव्हा ती लोळत होती तेव्हा त्या प्रचंड धुडाच्या धक्क्याने झाडं उन्मळून पडली. तिचा शेवटचा श्वास एवढा चमत्कारिक आणि प्रचंड होता की रानातील जंगली प्राणी भीतीने पळून गेले.
प्राण्यांचे कळप सैरावैरा उधळले. ती कुरूप प्रचंड राक्षसी मरून पडली तेव्हा विश्वामित्रांनी रामाला जवळ बोलावलं आणि प्रेमाने त्याच्या केसांवरून हात फिरवीत ते म्हणाले, बेटा, तुला भीती वाटली का? नाही नाही, सर्व विश्वाच्या रक्षणकर्त्याला कशी भीती वाटणार? हा पराक्रम तर पायाचा दगड आहे. यामुळेच भविष्यात उभ्या राहणाऱ्या प्रासादाचं स्थैर्य निश्चित झालं. चल, तू थकलायस, सूर्यही अस्ताला गेलाय. संध्यावंदन करून काही काळ विश्रांती घे. ये, माझ्याबरोबर चल. त्यांनी मुलांना नदीकाठी नेलं आणि त्यांना सांगितलं, मुलांनो, आज रात्री इथेच विश्राम करूया आणि आपल्या आश्रमाकडे उद्या पहाटे प्रस्थान करूया. त्या रात्री विश्वामित्रांनी सांगितलेल्या कथा ऐकत त्यांनी रात्र व्यतीत केली. गुरूंनीही त्यांच्यातील कौशल्यांची आणि सुप्त गुणांची जाणीव त्यांना करून दिली. पहाट झाली. प्रातःकाळची अन्निकं आणि संध्यावंदन उरकलं आणि प्रसन्न सुहास्य वदनाने दोन्ही भावंड झोपली होती तिथे ते गेले आणि अतिशय हळुवार आणि गोड शब्दात म्हणाले, रामा, तुझ्या शौर्यावर मी प्रसन्न आहे. जेव्हा तू ताटका राक्षसींचा संहार करीत होतास तेव्हा तुझ्या पूर्णत्वाचं, दैवत्वाचं सत्य मी जाणलं. खरोखर मी धन्य झालो. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. त्यांच्या अधिकारात असलेली सारी दिव्यास्त्र आणि त्यांना नियमित करणारे आणि धारण करणारे मंत्र हे त्यांनी तत्परतेने रामाच्या हाती अर्पण केले. ही शस्त्रास्त्र धारण करण्याचा माझा अधिकार नाही. ती माझ्या अधिकारात राहिली तरी मला त्यांचा काय उपयोग? तूच या शस्त्रांचा स्वामी आणि धारण करणारा आहेस. ती शस्त्र तुझ्याजवळ राहिली तरच संतोष पावतील, कारण तुझ्याजवळ राहूनच त्यांनाही त्यांचं ध्येय साध्य होईल. असं समज की या क्षणापासून माझ्या अधिकारातील सर्व शस्त्रास्त्र तुझी साधनं झाली आहेत आणि ज्या कार्यार्थ तू अवतरला आहेस त्या कार्याच्या सिद्धार्थ ती तुला प्राप्त होतील. असं म्हणून त्यांनी त्या शस्त्रांवरील आपल्या अधिकाराची समाप्ती करणारं आणि रामाला ते अधिकार अर्पण केले हे दर्शवणारे मंत्र म्हटले आणि उदक सोडलं. अशा रीतीने त्यांनी रामाला दंडचक्र, धर्मचक्र, कालचक्र, इंद्रास्त्र, वज्रास्त्र, शिवाचं त्रिशूल, ब्रह्मशिरास्त्र, ऐशिकास्त्र आणि सर्वात शक्तिमान आणि प्रचंड विनाशकारी ब्रह्मास्त्र अर्पण केलं. मग काही काळ आपले नेत्र मिटून ते शांत बसले. आता मला ह्यांचाही काय उपयोग असं म्हणत ते उठले आणि त्यांनी रामाला 2 शक्तिमान गदा, मोदक आणि शिखर याही दिल्या. ते म्हणाले, आपल्या आश्रमाला पोचल्यावर अग्निअस्त्र, कौंचास्त्र, नारायणास्त्र आणि इतरही अस्त्र मी बाहेर आणेन. बेटा, ही सर्व अस्त्र त्यांच्या स्वामीच्या अधीन असतात आणि स्वामीच्या आवाहनासरशी काम करायला तत्पर असतात. आश्चर्यकारकरित्या मात करणारी असतात. म्हणून त्यांनी रामाच्या कानात ज्यांच्या उच्चारणामुळे ही अस्त्र प्रगट होऊन कार्यप्रवण होऊ शकतात आणि मग ही अस्त्र त्यांना नेमून दिलेल्या लक्ष्यावर या मंत्रशक्तीच्या जोरांवर प्रचंड सामर्थ्यानिशी सोडता येतात ते गुप्त मंत्र सांगितले. रामाला हे मंत्र विश्वामित्रांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली म्हणायला सांगितले. लवकरच त्या दैवी अस्त्रांच्या आणि शस्त्रांच्या अधिष्ठात्री देवता रामाला दिसू लागल्या आणि त्यांचे नमस्कार त्याने स्वीकारले. प्रत्येक देवता एकापाठोपाठ एक रामाच्या समोर आल्या आणि रामाला प्रणिपात करून म्हणाल्या, श्रीरामा, या क्षणापासून आम्ही तुमच्या दासी आहोत. आम्ही वचन देतो आणि हमी देतो की आम्ही तुमच्या आज्ञेत राहू. तपश्चात भविष्यातील बोलावणं येण्याची वाट पाहत त्या अदृश्य झाल्या. या घटनेमुळे रामाला आनंद झाला आणि तो महर्षींच्या चरणांना स्पर्श करीत म्हणाला, गुरुदेव, आपलं हृदय त्यागाचं निधान आहे. मी जाणलंय की त्याग आणि योगाचं तुम्ही मूर्त स्वरूप आहात. एरवी इतक्या कठोर तपश्चर्येने मिळवलेली ही शक्तिशाली शस्त्रास्त्र कोणीतरी इतक्या सहज दुसऱ्याला दिली असती का? गुरुदेव, आता कृपा करून या अस्त्रांनी इच्छित उत्पात माजवल्यानंतर त्यांचं निराकरण कसं करायचं हे मला शिकवलं तर आनंद होईल. आत्तापर्यंत आपण मला ही शस्त्रास्त्र कशी सोडायची त्याचे मंत्र शिकवलेत. आता त्यांना मी कसा परतवू शकेन हे जाणण्याची माझी इच्छा आहे. हे ऐकून विश्वामित्रांना आनंद झाला. ते म्हणाले, या शक्ती आणि सत्यकीर्ती, द्रष्टा, रभस, पितृसोमस, कृसन, वीरस्य, यौगंध, विधुत, करवीरक, जृंभक यासारखी शस्त्र धारणकर्त्यांच्या केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर मी जे मंत्र तुला आता सांगेन त्या मंत्रोच्चाराने आपोआप मिळवता येतात.
विश्वामित्रांनी मग त्याला या मंत्रांचीही दीक्षा दिली. जेव्हा या मंत्रांचं उच्चारण केलं गेलं तेव्हा या मंत्रांनी आवाहन केलेल्या देवता प्रगट झाल्या आणि त्यांनी नव्या स्वामीला नमस्कार केला. आवाहन केल्यावर त्यांनी तयारीत असावं आणि तोवर विश्रांत असावं असं रामाने त्यांना सांगितलं. नंतर प्रवास परत सुरू करायला हवा असं विश्वामित्रांनी सुचवल्यावर तिघांनी त्यांच्या इच्छित दिशेने चालायला सुरुवात केली. थोडं अंतर चालून गेल्यावर उंच टेकड्या असलेल्या प्रदेशात त्यांनी प्रवेश केला. एक आकर्षक बगीच्यावर त्यांची नजर गेली. त्या बगीच्याच्या सुगंधाने त्यांचं स्वागत केलं. त्यांची मनं आणि शरीरं ताजीतवानी झाली. हे सुंदर ठिकाण कोणाच्या मालकीचं आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता दोघांनाही वाटत होती. महर्षींना या रहस्यावर काही सांगावं असं त्यांनी सुचवलं. विश्वामित्र म्हणाले, मुलांनो, जेव्हा इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी असं वाटतं तेव्हा देव तप करण्यासाठी हे ठिकाण निवडतात. महान कश्यप ऋषींनी इथेच तप केलं आणि आपलं ध्येय साध्य केलं. सर्व शुभ प्रयत्नांना या ठिकाणी यश प्राप्त होतं. म्हणून या ठिकाणाचं नाव सिद्धाश्रम आहे. समर्पण आणि शरणागती वाढवण्यासाठी मी स्वतः इथे निवास करतो. इथे होणाऱ्या सर्व शुभविधीत अडथळे निर्माण करणाऱ्या आणि विध्वंस करणाऱ्या राक्षसांचा हा आश्रम हे लक्ष्य आहे. ते जेव्हा त्यांच्या विध्वंसक योजना राबवण्याचा प्रयत्न करतील तेव्हा तू त्यांचा नाश केला पाहिजेस असं म्हणून त्यांनी त्या प्रशांत ठिकाणी प्रवेश केला. अतिशय प्रेमाने रामाच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, आजवर हा आश्रम जितका माझा होता तितकाच यापुढे तो तुझा आहे. या शब्दांसरशी त्या प्राचीन ऋषींच्या डोळ्यातून समाधानाचे अश्रू ओघळले. त्यांनी आश्रमात पाय ठेवताच महर्षींचं पादप्रक्षालन करण्यासाठी आणि रामलक्ष्मणांना संध्यावंदनासाठी पाणी देण्यासाठी आश्रमवासियांनी उत्सुकतेने धाव घेतली. आश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी फुलं पसरली आणि त्यांना आश्रमाच्या दाराशी नेलं. त्यांनी त्यांना फळं अर्पण केली आणि थंड मधुर पेय दिलं. रामलक्ष्मणांनी त्यांच्यासाठी नेमून दिलेल्या सुसज्जित केलेल्या पर्णकुटीत विश्रांती घ्यावी असं त्यांनी सुचवलं. सूचनेप्रमाणे रामलक्ष्मणांनी विश्रांती घेतली. विश्रांती श्रमपरिहार होऊन ताजेतवाने झालेल्या त्यांनी तोंड हातपाय धुतले आणि विश्वामित्रांकडून सूचना घेण्यासाठी ते त्यांच्याजवळ आले. गुरुदेवांसमोर हात जोडून ते उभे राहिले आणि म्हणाले, गुरुदेव, आपण जो यज्ञ करू इच्छिता त्याची सुरुवात उद्यापासून होईल का? या पृच्छेने संतोषलेले विश्वामित्र म्हणाले, होय, सर्व तयारी झाली आहे. या सिद्धाश्रमात नेहमीच सर्व सिद्धता असते. तयारी पूर्ण होण्यासाठी इथे थांबण्याची गरज नसते. आम्ही नेहमीच तयार असतो. उद्या पहाट होईल तेव्हा मी विहित दीक्षा देईन. आश्रमात ही बातमी पसरली. तसे सगळेजण या महान कार्यासाठी जरूर त्या सर्व तयारीला लागले. पहाट झाली. विश्वामित्रांनी दीक्षा ग्रहण केली आणि यज्ञाला सुरुवात केली. देवांच्या संरक्षणासाठी स्कंद आणि विशाखा उभे राहिले होते. तसंच राम लक्ष्मण या यज्ञात विघ्न घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांचा प्रतिकार करण्याच्या निश्चयाने ठामपणे उभे राहिले. यज्ञविधीत विश्वामित्र गर्क असल्याने त्यांच्याशी बोलणं योग्य नाही, म्हणून यज्ञात भाग घेणाऱ्या इतरांना राक्षस केव्हा येण्याची शक्यता आहे, कोणत्या दिशेने ते येतील याविषयीची चौकशी रामाने खुणेनेच केली. ते केव्हा आणि कुठून येतील हे सांगता येणं कठीण आहे, एवढंच ते सांगू शकले. राक्षसांना ठराविक वेळ नाही. कोणत्याही क्षणी ते आपल्यावर झडप घालतील. त्यांचा हल्ला केव्हा होईल हे कोणालाच सांगता येणार नाही. प्रत्येकाला राक्षसांच्या चारित्र्याविषयी आणि सवयींविषयी जसं वाटत होतं तसं आश्रमवासियांनी रामाला सांगितलं. त्यांच्या उत्तराने रामाला आनंद झाला. आश्रमवासियांच्या पवित्र विधींना उधळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राक्षसी शक्तींना परतवण्यासाठी सतत सतर्क राहणंच योग्य आहे असं त्याने ठरवलं. त्याने भावालाही तयारीत राहायला सांगितलं. धोकादायक कोणताही किंचितही आवाज झाला तरी त्याकडे लक्ष देत ते चारही दिशांवर दक्षतेने पहारा देऊ लागले. त्यांचं शौर्य आणि कर्तव्यपरायणता पाहून आश्रमवासियांना अतिशय आनंद झाला आणि आश्चर्यही वाटलं. कारण बालक्रीडा करण्याचं त्यांचं वय नुकतंच ओसरलेलं दिसत होतं आणि ते अतिशय सुकुमार दिसत होते. एक क्षणाचीही विश्रांती न घेता किंवा एखादी डुलकीही न घेता दोघा भावांनी यज्ञक्षेत्र आणि आश्रमावर 5 दिवस आणि रात्री अथक पहारा केला. 6व्या दिवसाची दिनचर्याही सुरू झाली. यज्ञातील प्रत्येक विधी काटेकोरपणे पार पाडण्यात विश्वामित्र गर्क होते. मंत्रोच्चार, अर्घ्य आणि मंत्रोच्चार आणि त्यांच्या कार्यात ऋत्विकही गर्क होते.
अचानक जणू तारकामंडलातच स्फोट होऊन त्याचे तुकडे होत आहेत असा प्रचंड स्तंभित करणारा आवाज आकाशातून आला. कुश, गवत, पत्रावळी, द्रोण, विधींच्यासाठी लागणारी सामग्री, ठेवलेली पात्र, यज्ञात अर्पण करण्याच्या समिधा, फुलं, कुंकुम आणि देवतांची पूजा करण्यासाठी जमा केलेल्या यज्ञवेदीजवळील इतर पवित्र सामग्रीतून ठिणग्या निघू लागल्या. सगळीकडून ज्वाला निघू लागल्या. लवकरच आकाश भीतीदायक काळ्या ढगांनी आच्छादलं गेलं आणि सुंदर सोनेरी दिवस काळ्या कुट्ट अंधाराने व्याप्त झाला. गूढ विनाशक धूर जिथे यज्ञविधी चालू होते त्या दिशेने झपाट्याने पसरू लागला. अमंगल ढग रक्ताचा पाऊस पाडू लागले आणि त्या थेंबांचं स्वागत करण्यासाठी जणू काही ज्वाळा आपल्या जिव्हा पसरू लागल्या. द्वेष आणि क्रौर्याचा आभास निर्माण करणाऱ्या या वातावरणात राम लक्ष्मण शत्रू पक्षातील राक्षसांचा ठाव ठिकाणा शोधू लागले. राक्षस पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या मारीच आणि सुबाहूचा ठाव ठिकाणा रामाने आपल्या दिव्य चक्षुंनी जाणला आणि त्या दिशेने मनसास्त्रांचा बाण सोडला. तो बाण मारीचाच्या छातीला लागला आणि त्यामुळे आणखी उत्पात माजवण्याच्या त्याच्या शक्तीला आळा बसला. त्यानंतर त्याने अग्निअस्त्र सुबाहूच्या दिशेने सोडलं. ते त्याच्या छातीत घुसलं. त्यांची मृत शरीरं या पवित्र भूमीवर पडली तर आश्रमाचं क्षेत्रच अपवित्र आणि दूषित होईल हे रामाने जाणलं. त्यांच्या अशुभतेचा स्पर्शही होऊ नये म्हणून रामाने जे बाण सोडले त्या बाणाने त्या राक्षसांची भीषण शरीरं शेकडो मैल दूर नेऊन समुद्रात फेकून दिली. असहनीय वेदनेने विव्हळत आणि किंकाळ्या फोडत समुद्राच्या लाटांशी ते झगडत राहिले, पण ते मेले नाहीत. इतर राक्षस आपापल्या नायकांसह जीव वाचवण्यासाठी क्षितिजापार पळून गेले. ते कितीही भित्रट वाटले तरी एकाही राक्षसाला जिवंत राहू देणं योग्य नाही, कारण थोडक्या काळातच परत ते विनाशक कृत्य सुरू करतील असे लक्ष्मण म्हणाला. म्हणून त्या सर्व राक्षस समूहाला मारायला त्याने रामाला प्रेरित केलं. आश्रमवासियांनी हे प्रचंड शौर्य पाहिलं. हे दोघे बंधू भीती निर्माण करणाऱ्या वरदायक शिवाचंच रूप आहेत असा त्यांना विश्वास वाटला. आदरयुक्त प्रणाम स्वीकारायला दोघंही अगदी लहान होते, म्हणून मनातल्या मनात त्यांनी दोघांना आदराने प्रणिपात केला. क्षणातच सोनेरी आनंदाचं वस्त्र साऱ्या वनप्रदेशाने धारण केलं. एवढ्या मनविचलित करणाऱ्या अंधाधुंदीत यज्ञाची पूर्ती करण्यासाठी जे पवित्र मंत्र म्हणणं जरूर होतं आणि ज्या देवतांचं ध्यान करणं जरूर होतं त्या विधीत विश्वामित्र गर्क होते. आपलं शरीर आणि मन त्यांनी थोडंही विचलित होऊ दिलं नाही, एवढी त्यांची एकाग्रता होती. अतिशय चोखपणे आणि आदरयुक्त अंतःकरणाने यज्ञाग्नीत सांगतेचं हवन केलं गेलं. मग सुहास्य वदनाने विश्वामित्र राम लक्ष्मणाजवळ आले. हे स्तुतीला पात्र वीरांनो, माझ्या व्रताला तुम्ही यश प्राप्त करून दिलं. तुमच्यामुळे मी जीवनेच्छा पुरी करू शकलो. या आश्रमाचं नाव सार्थ झालं. हा खरोखरच सिद्धाश्रम झाला, ते म्हणाले. त्यांच्या डोळ्यातनं आनंदाश्रू ओघळले. त्यांनी प्रेमाने दोघांना कुरवाळलं आणि राम लक्ष्मणाच्या खांद्यावर हात ठेवून ते आश्रमात परतले. तिथे त्यांनी यज्ञीय अग्नीत अर्पण केलेल्या पवित्र वस्तूतील भाग दिला. तदनंतर त्यांनी थोडी विश्रांती घेऊन श्रमपरिहार करण्यासाठी त्यांना पाठवलं. ज्या कार्यासाठी त्यांना आणण्यात आलं होतं ते कार्य सिद्ध झालं होतं हा विचारच केवळ श्रमपरिहार करायला त्यांना पुरेसा होता. परंतु गुरुदेवांची आज्ञा टाळणं योग्य नाही या विचाराने ते परतले आणि शांतपणे बराच वेळ झोपले. त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून गुरुदेव स्वतः दुसऱ्या पर्णकुटीत गेले आणि कोणी अनवधानानेही आवाज करून त्यांची झोपमोड करू नये म्हणून त्यांनी काही लोकांना सूचना देऊन पहारा करायला सांगितलं. दोघे भाऊ झोपले तेव्हा विश्वामित्र यज्ञाच्या यशस्वी पूर्ततेच्या आणि राम लक्ष्मणाच्या दिव्य शक्तीचा आनंददायी विचार करत होते. काही वेळाने राम लक्ष्मण उठले आणि हात पाय तोंड धुवून पर्णकुटीच्या दाराबाहेर येऊन पाहतात तो काही आश्रमवासी मुलं त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून पहारा देत असलेली दिसली. गुरुदेव दुसऱ्या पर्णकुटीत इतर तपस्वी जनांबरोबर बोलत असल्याची सूचना त्यांनी दिली, म्हणून दोघे तिकडे गेले आणि त्यांनी गुरुदेवांचं पादवंदन केलं. उठून हात जोडून ते उभे राहिले आणि म्हणाले, गुरुदेव, या आपल्या सेवकांनी आणखी काही करणं जरूर असेल तर आम्हाला सूचना द्यावी, आम्ही ते आनंदाने पार पाडू. यावर तिथे बसलेल्या तपस्वी लोकातून एक उठला आणि त्यांना म्हणाला, जे काही साध्य करायचं होतं ते सर्व राक्षसांचा विनाश झाल्याने साध्य झालंय.
दुसरं काय करायचं बाकी आहे? कित्येक वर्षापासून स्वामींनी जी इच्छा मनात धरली होती ती पूर्ण झाली. याहून अधिक कशाची इच्छा नाही. तुम्ही दोघं शिवशक्तीचं रूप आहात. आमच्या नेत्रांना तर तसंच दिसतंय. तुम्ही साधारण मर्त्य जीव नाही. हे आमचं सौभाग्यच आहे की तुमचं दर्शन होण्याची संधी प्राप्त झाली. आम्ही कोणत्या शब्दात कृतज्ञता व्यक्त करावी? यावर सर्व आश्रमवासियांनी राम लक्ष्मणांच्या चरणांना स्पर्श केला. जय साईराम.